नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव घाणी पवन भाऊसाहेब, तालुका संगमनेर, गाव पिंपळगाव देपा. हा, तर दादा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉट मध्ये आले, बरोबर? तर साधारणतः दादा हा आपल्या कांद्याचा प्लॉट आहे, हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? आणि 1 ते 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. हा, म्हणजे 1.5 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे, बरोबर? तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स, बरोबर? तर ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ती तुम्ही खाली टाकलेली कांद्याला, बरोबर? तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत कांद्यासाठी वापरली तर तुम्हाला दादा याचे काय काय रिझल्ट जाणवले? माती भुसभुशीत राहिली, पांढऱ्या मळ्याची वाढ झाली, कांद्याला काळू. हा, म्हणजे आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर कांद्याला एकदम जबरदस्त काळोखी आणि महत्वाचं आहे ना, पिळपुट्यांचा किंवा बाकी तो प्रकार कुठंच दिसत नाही, बरोबर? आणि महत्वाचं काय, कडक पाती कांद्याची, लूजपणा पाथमध्ये नाही. आणि आता परत तुम्ही तो या प्लॉटच्या खाली कांदा आहे तो दुसरा नवीन प्लॉट लावेल ना, त्याच्यासाठी आता परत दुसऱ्या प्लॉटसाठी तुम्ही आज खत मागवलेली परत, बरोबर? म्हणजे नवीन प्लॉटसाठी. तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपल्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खताचा वापर करताय? 3 ते 4 वर्षापासून. हा, म्हणजे 3 ते 4 वर्षापासून प्रत्येक वर्षी कांद्यासाठी वापरताय, बरोबर? तर इतर शेतकऱ्यांना आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहे त्याबद्दल काय सल्ला असेल? दुकानातल्या खतांपेक्षा परवडणारी खते व रिझल्ट पण चांगला आहे. हा, म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही आता वापरलेले त्याचा अनुभव पण घेतलेला आहे. आणि महत्वाचं काय आहे का, याच्यामुळं कोणत्या प्रकारचा किडीचा किंवा रोगाला झाड जाता बळी पडत नाही. आणि महत्वाचं काय होतं की ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरल्यामुळे तुमची माती पूर्ण भुसभुशीत राहते, बरोबर? आणि पांढरी मुळी आणि फुगवण पण चांगल्या प्रकारे होते, बरोबर? तर मला सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरून तुम्ही समाधानी आहात? हो सर. धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल.